गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर फेरीवाले, व्यापारी व अन्य घटकांनी केलेल्या अतिक्रमणावर अखेर महापालिकेने निर्णायक हातोडा मारला. फेरीवाले संघटनांचे पदाधिकारी यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा किरकोळ विरोध झुगारत मोहीम राबवण्यात आली. यावेळी अनेक फळ विक्रीचे गाडे, चिकन 65, बिर्याणीचे गाडे, टेबल खुर्च्या जप्त करण्यात आल्या. तर रस्त्यावरील साईन बोर्ड हातोड्याने फोडून काढण्यात आले. अनेक वर्षांपासून रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांपासून मुक्त झालेल्या रस्त्यांचे प्रशस्त रूप दिसून येत होते. विशेष म्हणजे अतिक्रमण काढताना अनेक आश्चर्यकारक बाबीही समोर आल्या. इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर फेरीवाले, व्यापारी, फळ विक्रेते यांचे अतिक्रमण वाढल्याने वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे वारंवार येत होत्या. या पार्श्वभूमीवर आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. या अनुषंगाने गुरुवार 30 रोजी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सुरक्षा रक्षक हे पोलीस बंदोबस्तात रस्त्यावर उतरले. यामध्ये 2 पथके तयार करून एका पथकाने लायकर गल्ली, फळ मार्केट ते शिवतीर्थ या ठिकाणची अतिक्रमण हटवली, तर दुसऱ्या पथकाने शिवतीर्थापासून ते डेक्कन रोडवरील अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ केला. या पथकांमध्ये उपायुक्त केतन गुजर, प्रसाद काटकर, अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुभाष आवळे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. सुरुवातीला फुटपाथवर असलेली अनधिकृत खोकी, हातगाडे तसेच साईन बोर्ड काढण्यात आले. जप्त केलेली सर्वच खोकी ट्रॅक्टर, ट्रॉली व डंपरच्या सहाय्याने नेण्यात आली. यावेळी फेरीवाल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण मोठ्या संख्येने असलेले कर्मचारी व पोलीस बंदोबस्त असल्याने काही काळातच त्यांचा विरोध मावळला. यामुळे ही मोहीम बिनविरोध सुरू राहिली. या मोहिमेत शॉपिंग सेंटर येथील फळ बाजार, लायकर गल्लीतील होर्डिंग, व्यंकटराव हायस्कूलच्या मागे असलेले रस्त्यावरील गाडे तसेच साईन बोर्ड हटवण्यात आले. साईन बोर्ड काढताना अक्षरशः पठार व हातोड्याच्या सहाय्याने ते फोडून काढण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरील परवाना नसलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर हे पथक शिवतीर्थवरील एसटी बस स्थानकासमोर आलं. या ठिकाणी खाद्यपदार्थांच्या स्टॉलसमोर असलेल्या फुटपाथवर बांधलेली टपरी, प्लास्टिकचा कागद काढून टाकण्यात आले. ग्राहकांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्या, टेबल जप्त करण्यात आले. दरम्यान डेक्कन रोडवरील काही खोकी, हातगाडे तसेच रसवंदीवर कारवाई करण्यात आली. यावेळी हातगाडे जप्त करण्यात आले. दुपारनंतर ही कारवाई थांबवण्यात आली. अतिक्रमण हटाव मोहिमेत अनेक चमत्कारिक बाबी समोर आल्या. डेक्कन रोडवर फुटपाथवरील एका खोक्यात चक्क महावितरणकडून लाईटचं मीटर जोडून घेतल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे संबंधिताने या मीटरमधून अन्य फेरीवाल्यांनाही लाईट दिली होती. ही बाब पाहून महापालिकेचे अधिकारीही चक्रावले. हे कनेक्शन कट केल्याशिवाय खोके उचलता येत नसल्याने कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला. अखेर हे कनेक्शन काढून खोके ताब्यात घेण्यात आले. तर महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या भिंतीवर मीटर बसवून एका खाद्यपदार्थाच्या गाडी धारकाने लाईट कनेक्शन घेतलं होतं. या दोनही ठिकाणी कारवाई करण्याचा इशारा महापालिका अधिकाऱ्यांनी दिलाय.